नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. TY BCom या विद्याशाखेअंतर्गत विमा वाहतूक आणि पर्यटन भाग 3 या विषयाच्या व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पर्यटन या संकल्पनेची प्राथमिक माहिती, प्रस्तावना, व्याख्या तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे नियोजन, आर्थिक विकासामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका, देशाच्या वाहतूक व पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचे घटक इत्यादी संकल्पनेचा अतिशय सविस्तरपणे अभ्यास केला. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 वाहतूक संघटनांची कार्य या प्रकरणाचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. तर चला वळूयात अभ्यास विषयाकडे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरद्वारे आपण प्रकरण क्रमांक 2 हे संक्षिप्त आणि सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर प्रकरण क्रमांक 2 मधील आजचे अभ्यास विषय मी तुम्हाला एक एक करून वाचून दाखवत आहे. सर्वप्रथम नंबर 1 आयटा IATA म्हणजेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना, यालाच आपण इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी असे देखील म्हणतो. या संघटनेचा अभ्यास आपण आजच्या प्रकरणातून करणार आहोत. या संघटनेच्या अभ्यासामध्ये या संघटनेची प्राथमिक माहिती तसेच उद्दिष्टे आपण जाणून घेणार आहोत. नंबर 2 आहे TAAI मीन्स भारतीय प्रवासी प्रतिनिधी संघटना, यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया. आणि नंबर 3 आहे WTO म्हणजेच वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, यालाच आपण मराठीत म्हणूयात जागतिक पर्यटन संघटना. आंतरराष्ट्रीय पर्यटनाशी संबंधित या तिन्ही संघटनेचा सखोल आणि सविस्तर अभ्यास आज आपण या अभ्यास विषयाद्वारे करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना. विद्यार्थी मित्रांनो, वाहतूक संघटनांची कार्य या प्रकरणाच्या अंतर्गत आपण सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची प्राथमिक माहिती, उद्दिष्टे आणि कार्य यांचा अभ्यास करणार आहोत. आयटा म्हणजेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची स्थापना हवाना म्हणजेच क्युबा येथे एप्रिल 1945 मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचा मुख्य उद्देश सुरक्षित व काटकसरीची हवाई वाहतूक सेवा ग्राहकांना पुरवता यावी हा होता. जागतिक स्तरावर हवाई वाहतुकीचा विकास करण्यासाठी आणि सुरक्षित व भरोशाची किंवा कमी खर्चिक अशी हवाई वाहतूक सेवा ग्राहकांना पुरवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. स्थापनेच्या वेळी 31 देशांमधील 57 हवाई वाहतूक करणाऱ्या संघटनांनी या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. विशेषतः युरोप व उत्तर अमेरिकेतील या संघटना होत्या. 60 वर्षात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाल्याने आज या जागतिक संघटनेचे 136 देशांमधून 240 सदस्य आहेत. 1919 साली हेग येथे इंटरनॅशनल एअर ट्रॅफिक असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या संघटनेनेच आयटामध्ये रूपांतर करण्यात आले. याचाच अर्थ इंटरनॅशनल ट्रॅफिक असोसिएशन या संघटनेची एका विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेमध्ये काय करण्यात आली, रूपांतर करण्यात आले. 1945 नंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठ्या आकाराच्या जेट विमानांचा शोध लागला. त्यामुळे वाहतुकीची गती वाढली, विमानांचे आकारमान वाढले, किफायतशीर किमतीमध्ये ग्राहकांना सेवा देणे या सर्व बदलांमुळे शक्य झाले आणि अनेक सुविधा हे देखील ग्राहकांना पुरवणे या बदलांमुळे शक्य झाले. 1970 नंतर आधुनिक शोधांमुळे व तंत्रज्ञानामुळे चांगल्या प्रकारची व जास्ती प्रवासी व माल वाहतूक करणारी विमाने वाहतुकीसाठी मिळाल्यामुळे हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल निर्माण झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढल्याने हवाई वाहतुकीच्या संघटनांमध्ये देखील वाढ झाली आणि त्याचबरोबर आयटाच्या कार्यक्षेत्रात देखील वाढ झाली. तांत्रिक व दूरसंचार यासोबतच हवाई वाहतुकीचे कार्य, अभियांत्रिकी, पर्यावरण हे विभाग देखील
आयटाच्या अंतर्गत विकसित करण्यात आले. तसेच विमान वाहतुकीच्या आवाजामुळे कमीत कमी त्रास व्हावा किंवा ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या आयटा प्रयत्न करत आहे. तसेच या क्षेत्रात विकासासाठी विमानतळांचा विकास करणे, विमानतळावर योग्य ती सुरक्षितता ग्राहकांना प्रदान करणे, विमान वाहतुकीचा मार्ग, फ्लाईट ऑपरेशन्स, वैद्यकीय सुविधा, कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधा आणि अपंग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रकारच्या सुविधा या सर्व गोष्टींचा समावेश आयटाच्या कार्यक्षेत्रात होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांवर देखील सध्या खूप काम करत आहे. तसेच विमानांचे अपहरण, प्रवाशांची सुरक्षितता, खोटे पासपोर्ट व व्हिसा आणि तिकिटांची विक्री या गोष्टींवर देखील नियंत्रण ठेवण्याचे काम आणि यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे काम आयटाच्या कार्यक्षेत्रामार्फत केले जात आहे. 1945 पर्यंत आयटा या संस्थेचे कार्यक्षेत्र युरोप खंडापुरतेच मर्यादित होते. परंतु 1947 साली पॅन अमेरिकन एअरलाइन्स या संघटनेचे आयटाचे सभासदत्व स्वीकारले व तेथून आयटाचे कार्यक्षेत्र वाढून संपूर्ण जगभर पसरले. यानंतरच आयटाने स्वतःचे असे घटनापत्रक व नियमावली तयार करून उद्दिष्टे ठरवलेत. विशेषतः वायू वाहतुकीच्या किंवा हवाई वाहतुकीच्या संदर्भात लोकांना सुरक्षित व कमी खर्चिक आणि कायमस्वरूपी वाहतूक सेवा पुरवणे, हवाई वाहतूक सेवा पुरवणाऱ्या संघटनांना मदत करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध हवाई वाहतूक संबंधी सहकार्य वाढविणे आणि जास्तीत जास्त देशांमध्ये सुरक्षित व कायमस्वरूपी हवाई सेवा पुरवण्याच्या संदर्भात मूलभूत सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी गोष्टींमध्ये आयटाने आपली भूमिका अतिशय प्रखरपणे बजावली. आंतरराष्ट्रीय स्तरावर हवाई वाहतूक करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे प्रत्येक देशाच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करणे व त्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करणे. दुसऱ्या महायुद्धामुळे या सर्व गोष्टींमध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या. परंतु आयटाने पुढाकार घेऊन सदस्य देशांमध्ये सहकार्य वाढवण्यासोबतच हवाई वाहतुकीच्या प्रगतीला देखील पूरक असे कायदे व कागदपत्र पूर्तता यावर भर दिला आणि सर्व सदस्य देशांना या संदर्भात करारावर स्वाक्षऱ्या करावयास लावल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हवाई वाहतूक दुर्घटनेत जखमी होणारे प्रवासी व दुर्घटनेमुळे सामानाचे होणारे नुकसान. 1980 पासून आयटाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देखील आपला सहभाग नोंदविला. तसेच संघटनेसाठी लागणारा निधीही या व्यवसायातून गोळा केला जाऊ लागला. आयटामार्फत गोळा होणाऱ्या निधीचा मोठ्या प्रमाणातील भाग हा आपल्या सेवा व वस्तूंचे विपणन आणि विक्री करून गोळा केला जातो. सदस्य देशांना, संघटनांना तज्ज्ञ व्यक्तींच्या सेवा पुरवायच्या व त्या मोबदल्यात फी आकारायची अशा प्रकारचे धोरण आयटाने 1990 नंतर वापरण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना म्हणजेच आयटाची काही महत्त्वाची उद्दिष्टे ही पुढील प्रमाणे: सुरक्षित विश्वसनीय हवाई वाहतूक सेवा पुरवण्यास सदस्य देशांना व सदस्य संघटनांना मदत करणे. नंबर 2, जागतिक स्तरावर सामाजिक व आर्थिक विकासात हवाई वाहतुकीच्या मदतीने हातभार लावणे. नंबर 3, खर्चाचे प्रमाण कमी करून ग्राहकांना चांगली सेवा पुरवून नफा मिळवणे. नंबर 4, ग्राहकांच्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. नंबर 5, हवाई वाहतुकीतील समस्यांना पर्यायी उत्तर शोधून जागतिक स्तरावर सहकार्याची भावना वाढवणे. ही 5 अतिशय महत्त्वाची उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची आपणास दिसून येतात. या उद्दिष्टाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना विविध प्रकारचे विकास कार्यक्रम तसेच सदस्य देशांमध्ये सहकार्याची भावना वाढविण्यास मदत करते. पुढील महत्त्वाची संघटना आहे भारतीय प्रवासी प्रतिनिधी संघटना म्हणजेच ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया. 1952 मध्ये पर्यटन व प्रवासी क्षेत्रात काम करणाऱ्या विविध प्रवासी प्रतिनिधींनी भारतीय स्तरावर या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या स्थापनेमागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे ट्रॅव्हल एजंट्सच्या किंवा प्रतिनिधींच्या समस्या सोडविणे तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या एजंट्सला किंवा प्रतिनिधींना योग्य तो मार्ग दाखवणे आणि एक दुसऱ्यांच्या संपर्कात राहून केवळ सरकारसमोर
या क्षेत्रांच्या विकासासाठी विविध विकासात्मक प्रस्ताव मांडणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्राची कार्यक्षमता आणि व्यापकता वाढविणे. ग्राहकांना पर्यटन व प्रवास या क्षेत्राशी संबंधित विविध उच्च दर्जाच्या सेवा पुरविणे. तसेच ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे आणि बाजारपेठेत संघटनेविषयी पत निर्माण करणे. या संघटनेमध्ये केवळ ट्रॅव्हल एजंटलाच या संघटनेचे सभासद होता येत नाही, तर हॉटेल्स, टूर ऑपरेटर्स, एअरलाईन कंपनी, विजा हँडलिंग एजंट्स, शैक्षणिक संघटना, मार्केटिंग प्रतिनिधी, पत्रकार, वाहने भाड्याने देणाऱ्या विविध संस्था इत्यादींना देखील या संघटनेचे किंवा या संस्थेचे सभासदत्व प्राप्त करता येते. या संघटनेचं मुख्य कार्यालय मुंबई व प्रादेशिक कार्यालय कलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई येथे आहे. ही संघटना दर महिन्याला ट्रॅव्हल न्यूज या नावाने एक मासिक प्रकाशित करते. वर्तमान परिस्थितीत पर्यटन व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी हा तज्ज्ञ व जाणकार व्यक्तींवर अवलंबून असतो. सर्वसामान्य ग्राहकांच्या अपेक्षेनुसार त्याला एखादा ट्रॅव्हल एजंट चांगले मार्गदर्शन करू शकेल अशी अपेक्षा असते. त्यामुळे या क्षेत्रात कार्य करण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत. तज्ज्ञ व्यक्तींसोबतच विक्रेता किंवा विपणन करू शकणाऱ्या व्यक्तीचीही या क्षेत्रात खूप आवश्यकता आहे. तसेच ट्रॅव्हल एजंटकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असल्याने तो तज्ज्ञ व प्रशिक्षित असणे देखील आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रामधील मूल्य आणि ग्राहक सेवांबद्दल त्याला माहिती असणे देखील आवश्यक आहे. त्यामुळेच ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढील महत्त्वाची संकल्पना आहे भारतीय प्रवासी प्रतिनिधी संघटनेची उद्दिष्टे. नंबर 1, प्रवासी एजंट्स किंवा प्रतिनिधी यांच्या समस्या सोडविणे तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या एजंट्सला मार्ग दाखवणे आणि एकमेकांच्या संपर्कात राहून या क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणे. नंबर 2, पर्यटन व्यवसायाशी संबंधित ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा आणि सुविधा पुरविणे. नंबर 3, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्राची कार्यक्षमता आणि व्यापकता वाढविणे. नंबर 4, ग्राहकांमध्ये प्रवासी किंवा पर्यटन संघटनेविषयी विश्वासार्हता निर्माण करणे. नंबर 5, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या कार्याची दिशा ठरविणे व त्यांच्या विकासासाठी किंवा वाढीसाठी हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे. इत्यादी उद्दिष्टांच्या साहाय्याने आपणास भारतीय प्रवासी प्रतिनिधी संघटनेचे कार्यक्षेत्र अतिशय संक्षिप्तपणे समजण्यास मदत होते. वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित पुढील महत्त्वाची संघटना आहे WTO म्हणजेच वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, जागतिक पर्यटन संघटना. जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवर पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटनाचे कार्य सुरळीत पार पाडावे, पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, पर्यटनाच्या विविध संधी निर्माण व्हाव्यात आणि त्या वाढाव्यात, पर्यटकांना पर्यटनाबद्दल माहिती मिळावी, पर्यटकांना उत्तम प्रकारच्या सेवा किंवा सुविधा उपलब्ध व्हाव्या या हेतूने तसेच पर्यटनाचे नियोजन पद्धतशीर व्हावे इत्यादी दृष्टिकोनातून जागतिक, राष्ट्रीय, राज्य किंवा स्थानिक पातळीवर विविध पर्यटन संघटना निर्माण होऊन त्या कार्य करीत असतात. त्यातीलच एक आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली महत्त्वाची संघटना म्हणजेच जागतिक पर्यटन संघटना. ही पर्यटन क्षेत्रात कार्य करणारी एक महत्त्वाची, विशेष अशी अग्रेसर पर्यटन व प्रवास संस्था आहे. ही संस्था जगातील सर्वांना मान्य व आवडणाऱ्या पर्यटन स्थळांचा धारणाक्षम विकास करणे, विकसनशील देशातील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत लक्ष घालून त्यांना विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. जगातील 161 देशांनी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारलेले असून 350 पेक्षा जास्त खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, पर्यटन मंडळ आणि स्थानिक पर्यटन प्राधिकरण इत्यादी क्षेत्रातील सभासद या संघटनेचे सभासद आहे. जागतिक पर्यटन संघटनेची काही उद्दिष्टे. पुढील महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या साहाय्याने जागतिक पर्यटन संघटना म्हणजेच वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ही
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक आणि पर्यटनाच्या विकासासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करताना आपणास आढळून येते. तर जागतिक पर्यटन संघटनेची काही महत्त्वाची उद्दिष्टांमध्ये जागतिक पर्यटनाच्या विकासासाठी नवनवीन स्रोत निर्माण करणे, ग्राहकांना उच्च दर्जाची पर्यटन विषयक व वाहतूक विषयक सेवा पुरविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राची कार्यक्षमता आणि व्यापकता वाढविणे, ग्राहकांमध्ये संघटनेविषयी विश्वासार्हता निर्माण करणे आणि पर्यटनाच्या विकास व प्रसार या माध्यमातून जागतिक सलोखा, शांतता, भाषिक आणि धार्मिक भेदभाव न करता मानवी हक्क व स्वातंत्र्य ध्येय यांच्यात लक्ष पुरवणे इत्यादी प्रकारचे उद्दिष्टे समोर ठेवून जागतिक पर्यटन संघटना आपले कार्य करीत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या विविध वाहतूक व पर्यटन विषयक संघटनांचा सविस्तरपणे अभ्यास केला. आपल्या येणाऱ्या पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मधील काही विशेष आणि महत्त्वाच्या बाबींचा किंवा संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.